हेलो, गुड मॉर्निंग टू एवरीवन। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है लर्न नेक्स्ट नर्सिंग ये यूट्यूब चैनल पे। दोस्तों, हम लोग यहाँ पे बात करेंगे मीरा भाईंदर महानगर पालिका की जो एक्सपेक्टेड भरती थी 2025 की ती आलेली आहे। ओके, बघा ही परमनंट वॅकन्सीज आहे। ओके, ही काय आहे, परमनंट वॅकन्सीज आहे। किती आलेले आहे, 358 पदं आलेले आहे। तर यामध्ये बघून घेऊया आपण की कोणकोणत्या कॅडरचे पदं आलेले आहेत, त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपेक्टेड डेट ऑफ एक्झामिनेशन अँड सिलेबस काय असू शकतो सगळं आता ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण बघू शकतो। ओके, प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। थँक्यू। जसं की तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या जर वेबसाईटवर जाणार तुम्ही, ओके, तर ही वेबसाईट आहे। याच्यावर जसं गेला तुम्ही, ओके, तर त्यामध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन इथे दिसतील। ओके, आणि जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे कशी बघायची, बघा नवीन माहितीमध्ये। ओके, नवीन माहितीमध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघू शकता। ही नवीन माहिती, याच्यावर जायचं, हा नंबर 1वर क्लिक करा तुम्ही। ओके, तर याच्यावर जसं क्लिक करणार तुम्ही, ओके, तसं तुम्हाला एक PDF ओपन होईल। ओके, आता ही PDF ओपन झाल्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे की नवी मुंबई मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये, ओके, 21 तारखेला ही ॲडव्हर्टाइजमेंट आली होती। ओके, किती तारखेला, 21 तारखेला ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती। ओके, महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदाचे सरळ सेवेने भरती करण्याबाबत, यानी हे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे काय होतं की देअर विल बी नो इंटरव्ह्यू। ओके, डायरेक्ट एक्झामिनेशन। ओके, याच्यामध्ये बघू शकता डायरेक्ट एक्झामिनेशन होईल आणि तुमचं रिक्रुटमेंट होईल। ओके, 358 पदासाठी 20 तारखेला त्यांनी मान्यता दिली, 20 ऑगस्टला, आणि 21ला आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला बघते आणि 358 पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर कुठले कुठले पदं आलेले आहे बघा, याच्यामध्ये दिसून येतं। ओके, मीरा भाईंदर महानगरपालिका। ओके, बघा याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी आल्या तर ह्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता। ओके, टेक्निकल अँड नॉन टेक्निकल, आणि इथे माहिती घेऊ शकता तुम्ही। ओके, पदं कुठले कुठले आलेले आहे बघा, पदं बघू शकता, कनिष्ठ अभियंता। ओके, याच्यामध्ये बघू शकता कनिष्ठ अभियंता। ओके, मेकॅनिकल, स्थापत्य, विद्युत सगळे। ओके, त्यानंतर याच्यामध्ये नळ कारागार, मिस्त्री, पंप, विद्युतंत्री, स्वच्छता सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो आपण याला, सॅनिटरी इन्स्पेक्टरचे 5 पदं दिसत आहेत तुम्हाला। ओके, मेडिकल साईडचे जर बघितले तर। ओके, बाकी यामध्ये बघू शकता तुम्ही अग्निशामक, आपले याचे जे फायरमॅन्स। ओके, फायरमॅनच्या जवळपास 241 पदं आहे, खूप मोठे पद आहे फायरमॅनचे। ओके, ठीक आहे, 241। आणि त्यानंतर जर तुम्हाला याच्यात बघितलं परिचारिका, जे BSc नर्सिंग किंवा GNM कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी तुमच्यासाठी फक्त 5 पदं आहे, पगार चांगला आहे। ANM बघू शकता, ANMच्या 12 जागा आहेत प्रसविका म्हणून। ओके, हे बघा याची पेमेंट बघा, मी तुम्हाला कालच व्हिडिओ बनवला होता की आपले ठाणे महानगरपालिकेमध्ये 19,900चं त्यांनी बेसिक देत आहे। ओके, प्रसविका म्हणून, बट इथे 25,500चं बेसिक तुम्हाला दिसत आहे, चांगलं आहे। ओके, त्याच्यानंतर फार्मसिस्टच्या 5 जागा आहेत। ओके, अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता पॅरामेडिकल नर्सिंग आणि पॅरामेडिकलचे तुम्हाला एवढे पदं दिसायला येत आहेत। टोटल 358 पदं तुम्हाला दिसतात। ऑनलाईन अर्ज 22 तारखेपासून सुरू झालेले आहे। ओके, म्हणजे आजपासूनच। ओके, आजपासूनच ऑनलाईन अर्ज ओके, संध्याकाळी 5 वाजतापासून सुरू होतील। ओके, आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ओके, लक्षात ठेवा 12 सप्टेंबर ही सुद्धा एक्झाम TCS घेणार आहे। याचे पदं बघून घेऊ आपण, आपल्या कॅडरचे कुठले कुठले पदं आहे म्हणून। ओके, तर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जाऊया आपण नर्सिंगला। ओके, अधिपरिचारिका। ओके, अधिपरिचारिका गट 3 निम्न वैद्यकीय सेवा। ओके, किती 5 पदं आहे अधिपरिचारिकाचे। ओके, तर बघू शकता याच्यामध्ये 5 पदांसाठी कुठले आहे, सर्वसाधारण, ओके, अनुसूचित जाती म्हणजे STचं 1 जागा आहे। ओके, NTBची, NTCची आणि NTDची 1 जागा आहे। अशा टोटल तुम्हाला 5 जागा बघायला मिळते। ओके, ओपनच्या जागा नाही आहे, तो ओपनच्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरू नये। फक्त अनुसूचित जाती म्हणजे ST आणि NTच्या जागा आहेत, आणि महिलांसाठी 1 जागा आहे, महिलांची सुद्धा STची 1 जागा आहे। टोटल अशा 5 जागा याच्यामध्ये आहे। ओके, याच्यासाठी सुद्धा परीक्षा होणार। सॅलरी बघू शकता 35,000 प्लस, सगळे अलाउन्सेस बघितले इथे पण 60 प्लस तुमची सॅलरी चालली जाणार विथ द गव्हर्नमेंट अलाउन्सेस। ओके, कळलं सगळ्यांना। त्यानंतर ANMचे बघा, ANMचे सुद्धा जवळपास किती 12 जागा दिसतात तुम्हाला। तर यामध्ये बघू शकता सर्वसाधारणमध्ये जर बघितलं तुम्ही तर अनुसूचित जाती म्हणजे SCच्या 2 जागा दिसतात, सर्वसाधारण आणि महिलांसाठी 1। ओके, बाकी इतर मागासवर्गीय OBCच्या 2 जागा, सर्वसाधारण आणि महिलांसाठी 2 जागा आहेत, म्हणजे 4 झाल्या टोटल। आणि ESBE म्हणजे मराठा आरक्षणासाठी 1 जागा, EWSसाठी 1 जागा आणि खुल्यांसाठी 1 जागा, अशी 7-3
अशा जागा, 7 सर्वसाधारणच्या आणि 3 महिलांच्या जागा अशा पकडून जाऊ शकता तुम्ही प्रसविकाच्या जागा. ओके, ठीक आहे. सॅलरी चांगली आहे, 45 ते 50,000 सॅलरी इथे पण येईल. औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसिस्टच्या सुद्धा जवळपास इथे 5 जागा आहेत, बघू शकता तुम्ही. ओके, आता यांचं एज्युकेशन बघून घेऊ. स्वच्छता निरीक्षकसाठी फक्त त्यांनी काय म्हटलं ना, मान्य प्राप्त विद्यापीठाची पदवी. ओके, आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण म्हणजे जो डिप्लोमा असतो. ओके, डिप्लोमा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा पासआउट पाहिजे आणि एखादी पदवी पाहिजे तुम्हाला कुठल्याही विद्यापीठाची. ओके, मराठी याचे ज्ञान. ओके, त्यानंतर जर तुम्ही बघितलं इथे तर परिचारिकेसाठी काय आहे तिथे. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे, 12th तुमचं पासआउट पाहिजे. ओके, कुठल्याही याचं चालेल, असं जरुरी नाही आहे की सायन्सच पाहिजे, 12th पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंगची तुमची हे पाहिजे, पदविका पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये बघू शकता GNM किंवा BSc दोघंही अप्लिकेबल आहे. ओके, जरी त्यांनी BSc लिहिलं नसेल तरीसुद्धा. आता तुम्ही बघू शकता नागपूर महानगरपालिकेमध्ये जरी GNM लिहिलं होतं तरीसुद्धा BScला घेतलं आहे. तर सेम लाईक इथे तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 3 वर्षाचा अनुभव, हे सर्वात मोठी अट. आता तुम्हाला माहिती आहे बघा, हे सगळे सेवा प्रवेश आहे 3 वर्षाचे. प्रत्येक महानगरपालिकेचे प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे सेवा प्रवेश नियम असतात. ओके, सेवा प्रवेश नियम हे तिथल्या ऑर्गनायझेशननं बनवले असते. तर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर याच्यासाठी आपल्याला नवीन मुलांचं काय. ओके सर बाळांनो, आता याच्यासाठी असं आहे की हे तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बनवलेलं आहे. त्यासाठी आपण निविदा वगैरे देऊ शकतो की नाही बाबा तुम्ही 3 वर्षाची अट कमी करा. पण आत्ता ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर जर आपण याच्यावर जर कार्य करायला गेलो तर ते होणार नाही, खरं सांगायचं तुम्हाला. ओके, सो तुम्ही एक ॲप्लिकेशन तुमच्या थ्रू या तुमच्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू किंवा तुमचे जे जवळपासचे जे लोकनेते वगैरे आहेत त्यांच्या थ्रू वगैरे की 3 वर्षाची अट तुम्ही कमी करा अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन देऊ शकता. ओके, दॅट्स इट. ओके, पण पुढच्या वेळी तुम्हाला फायदा होईल, आता काहीच नाही. ओके, सो 12th प्लस GNM और BSc आणि 3 वर्षाचा अनुभव आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी. ओके, दॅट्स इट. ANMसाठी सुद्धा सेमच म्हटलेलं आहे त्यांनी. ANMसाठी काय म्हटलेलं आहे की तुमचं 12वी पाहिजे. ओके, 12वी पास पाहिजे तुम्ही. ओके, 12th त्याच्यानंतर आहे ANMचा कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलवर रजिस्ट्रेशन. ओके, सो ANMसाठी कुठल्याही 3 इयर्सचा एक्सपिरियन्सची अट नाही. ANM तुम्ही पास झालं असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त 12वी पास पाहिजे तुम्ही प्लस ANMचा कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची तुमची हे पाहिजे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकाऱ्यांसाठी काय पाहिजे की 12वी तुमची पास प्लस B.Pharmची पदवी पाहिजे तुम्हाला आणि महाराष्ट्र काउन्सिलप्रमाणे तुमचं नोंदणी असणं आवश्यक आहे फार्मसी काउन्सिलमध्ये आणि 2 वर्षाचा अनुभव. हे औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसिस्टसाठी दिलेलं आहे. ओके, आता शुल्क किती लागणार आहे. शुल्क तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपीज आणि मागासवर्ग व अनाथसाठी 900 रुपये. ओके, आणि माजी सैनिक असाल तर तुम्हाला कुठलीही भरायची काही गरज नाही. ओके, ठीक आहे. बाकी हे तुम्हाला कळा. वय जर बघायला गेला तर ओपनसाठी सर्वसाधारणसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष. बाकी मग हे खेळाडू वगैरे दिव्यांगासाठी हे दिलेलं आहे. पदवीधर अंशकालीनसाठी हे सगळी क्रायटेरिया दिलेला आहे. ओके, ठीक आहे. ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू होणार आहे, त्याची अजून लिंक आलेली नाही आहे. ओके, तर लिंक याच्यावरच भरायची आहे. ओके, www.mbmc.gov.in मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ओके, तर याच्यावरच तुम्ही अप्लाईन ऑनलाईन येईल त्याच्यावर. ओके, जसं लिंक बाकीच्या वेळा तुम्ही भरला असेल बाकी महानगरपालिकेवर सेमच तुम्हाला इथे भरायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. अजून त्याची लिंक आलेली नाही आहे. लिंक संध्याकाळी 5 वाजता ओपन होईल. आता यांनी परीक्षेचं स्वरूप ऑलरेडी दिलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप कसं आहे बघा, समजू शकता तुम्ही. ओके, सो कनिष्ठ अभियंता, सर्वेवर, फिटर, मिस्त्री, स्वच्छता निरीक्षक, डायलिसिस, प्रसविका, औषध निर्माण. ओके, टोटल 120 मिनिटामध्ये तुमचं पेपर सोडवायचं आहे. तुम्हाला किती मार्क येईल बघा. मराठीचे 15 मार्क. ओके, 15 क्वेश्चन्स. इंग्लिशचे 15 क्वेश्चन. जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन. रिझनिंगचे 15 आणि टेक्निकल म्हणजे जर तुम्ही नर्सिंगचा फॉर्म भरला तर नर्सिंगचे 40 क्वेश्चन. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे. ओके, तर एकाला किती मार्क, 2 मार्क. ओके, एकाला 2 मार्क तुम्ही बघू शकता. ओके, यस, एकाला 2 मार्क. सो 15 × 2 इथे 15 × 2 15 × 2 आणि 40 × 2 अशी टोटल 200 मार्काची हे असणार आहे. ओके, ठीक आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे बाकी एवढ्या कॅटेगरीसाठी. ओके, सो 100 MCQ देणार आहे. 100 MCQमध्ये 15 मराठी, 15 इंग्लिश, 15 जनरल नॉलेज आणि 15 रिझनिंग आणि याच्यातले जे 40 आहे तुमचे टेक्निकल म्हणजे तुमच्या नर्सिंगचे रिलेटेड क्वेश्चन असतील या तुमच्या पदाशी निगडीत क्वेश्चन असतील. ओके, ठीक आहे. प्रत्येकाला 2 मार्क
असे 200 मार्काची पेपर आहे आणि ते सोडवायचे 100 MCQ तुम्हाला 120 मिनिटामध्ये. ओके. बाकी जे लेखपालांसाठी वेगळा क्रायटेरिया दिलेला आहे. ओके. लेखपालांचा हे सुद्धा तुम्ही बघू शकता, लेखपाल आणि लेखा परीक्षेसाठी. ओके. अग्निशामकवाल्यांसाठी पण वेगळं हे बघू शकता तुम्ही. ओके. 100 अग्निशामकवाल्यांसाठी फिजिकल पण होणार आहे. ओके. लक्षात ठेवा, एक एक्झाम पण होईल थेरी प्लस तुम्हाला 100 मार्काची स्वतंत्ररित्या मैदानी क्षमता चाचणी पण होईल. ओके. लिपिक टंकलेखनासाठी हे वेगळ्या क्रायटेरिया दिलेला आहे. म्हणजे सगळ्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं क्रायटेरिया दिलेला आहे. ओके. सिलेबस पण तुम्हाला माहिती आहे तुमच्याच याचा करायचा आहे तुम्हाला. ओके. पदाशी निगडीत तुमचं 40 MCQ येणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. तर नर्सिंग असो की ANM असो, तुम्हाला सिम्पल सांगतो आहे. ओके. सो 15 15 15 15 ओके आणि 40 असे हे मराठी, इंग्लिश, GK आणि इंटेलिजन्स आणि इकडे टेक्निकल. ओके. तर असे MCQ येणार आहे. 100 MCQ, प्रत्येकाला 2 मार्क, निगेटिव्ह नाही इथे. तर 200चा पेपर असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 120 मिनिटामध्ये हा पेपर सोडवायचा आहे. ओके. तर इथे सुद्धा तुम्हाला सांगतो टाईम लिव्हर सिस्टीम, टाईम बाउंडेड पेपर नक्की येणार. ओके. तर हा क्रायटेरिया डायरेक्ट सरळ त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेने दिलेला आहे की असा क्रायटेरिया असेल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तुम्ही धन्यवाद. जय हिंद.